बोरगाव 7/12 वक्फच्या नोंदी अखेर रद्द. उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश. पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे. बोरगाव येथील सर्वे क्रमांक 10 मधील आरके नगर, इंदिरानगर व ठिकण गल्ली येथील वसाहतींच्या उतार्यावर वक्फची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन 4 डिसेंबर 2024 रोजी निपाणी तहसीलदार M.N. बळीगार यांच्या उपस्थितीत बोरगाव नगरपंचायत येथे बैठक घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर 7/12 वक्फ नोंद रद्द करण्यात त्यांना यश मिळालं आहे. शहरातील सर्वे क्रमांक 10 मधील 12 एकर 27 गुंठ्यात राहणाऱ्या अनेक वसाहतींच्या उतार्यावर वक्फ बोर्डची नोंद झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. ही माहिती लक्षात घेऊन युवा नेते उत्तम पाटील यांनी तातडीने 4 डिसेंबर 2024 रोजी येथील नगरपंचायत कार्यालयात तहसीलदार बळीगार यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक घेऊन याबाबत कोणीही घाबरू नये, सर्वांना न्याय देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हा अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यासह इतर अधिकाऱ्यांना भेट घेऊन शासन दरबारी प्रयत्न करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याने अखेर त्या वसाहतीवरील उतार्यावर वक्फची नोंद रद्द झाली आहे. त्यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश मिळाल्याने त्यांचे येथील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे. या प्रसंगी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, नागरिकांना न्याय देण्याचं कार्य केलं पाहिजे. आपण शाश्वत विकास कार्य केले तरच ते नागरिकांच्या नेहमी लक्षात राहत असतं. उतार्यावर वक्फची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता व काही लोकांनी याबाबत अफवाही पसरवली होती. पण आपण याबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही नोंद रद्द करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली होती. मागणीप्रमाणे आपल्याला यश आलं असून यासाठी सर्व अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नागरिकांचे सहकार्य मिळाले. उतार्यावरील वक्फची नोंद अखेर रद्द झाल्याने आज नगरसेवकांनी आरके नगर, इंदिरानगर व ठिकण गल्ली येथे नवीन उतार्याचे वाटप केले. या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, जावेद मकानदार, दिगंबर कांबळे, शोभा हावले, वर्षा मनगुत्ते, रुक्साना अफराज, गिरिजा वठारे, सुवर्णा सोबाने, तुळशीदास वसवाडे, संगीता शिंगे, अश्विनी पवार, रोहित पाटील उपस्थित होते. उत्तमअण्णा पाटील, सहकार नेते, सहकाररत्न उत्तमदादा पाटील यांनी जे प्रयत्न करून जे वक्फ बोर्डाला नाव लागलं होतं ते रद्द करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आणि 4 डिसेंबर रोजी तहसीलदार साहेबांनी बोलवून घेऊन निवेदन देऊन ज्यांनी ते मदत केली आम्हाला, ते प्रांताधिकाऱ्यांनी वगैरे सगळं निवेदन देऊन जे काय आम्हाला मदत केली ते आज रोजी म्हणजे आज तारीख 9 डिसेंबर रोजी त्या उतार्यावरचं नाव वक्फ बोर्डाचं कमी होऊन जे आज काही आम्हाला कर्नाटक सरकारचं नाव लागलं असल्यामुळं आम्हा सर्व ग्रामस्थांचं आणि आमचं इंदिरानगर, आरके नगर या परिसरातल्या लोकांचं अगदी मन समाधान झालं आहे. त्याच्यासाठी आम्ही उत्तमअण्णा पाटील, सहकाररत्न उत्तमअण्णा पाटील यांचं आम्ही सर्वजण आभार मानतो. आणि तसंच ह्याच्यासाठी पालकमंत्री सतीशांना जारकीहोळी यांनी सुद्धा फार मोलाचं काम केलं. त्या अधिवेशनमध्ये आवाज उठवून आणि ते वक्फ बोर्डाचं नाव कॅन्सल केल्याबद्दल, तसंच आमच्या इंदिरानगर, आरके नगर या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचा हार्दिक आभार मानतो. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.